नमस्कार मित्रांनो, प्रियंका खरं किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज सुट्टी होती तर आम्ही विचार केला काहीतरी नवीन भेद बनवूया जेवणाचा. तर आज आम्ही आमरस आणि पुरी भाजी बनवण्याचा चांगला भेद केलेला आहे. मित्रांनो, आमरस आणि पुरी भाजी ही मोस्टली सर्वांचीच आवडती रेसिपी असते आणि बालपणीच्या फार सर्व आठवणी या रेसिपीशी जुळलेल्या आहेत. आणि पिवळी बटाट्याची भाजी तर मला वाटतंय की प्रियंकाच्या पण बालपणीच्या आठवणी अशा रेसिपीशी जुळलेल्या असतीलच. चला तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम त्या रेसिपीला सुरुवात करूया. ओके मित्रांनो, आपण मँगोज कट करून घेत आहोत. आपण त्याचा ज्यूस बनवायचा. बघूया आंबा कसा निघतोय तो. आंबाही छानच निघालाय. स्पूनच्या साहाय्याने असं काढून घेऊया. मित्रांनो, मँगो असे कट करून घेतलेले आहेत. आता आपण ते जारमध्ये ॲड करून घेऊया. आता आपण त्यामध्ये थोडीशी साखर ॲड करूया. आईस क्यूब थोडासा बर्फ ॲड करूया त्यामध्ये. त्याचं जारचं झाकण लावून घेऊया. ओके, लागलेलं आहे झाकण. आता आपण हे ब्लेंडरमध्ये आपल्याला उलट करायचं आहे. फडफड असतं नाही ना मग तसं. मित्रांनो, सेट केलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता छानसा असा मँगोचा ज्यूस तयार झालेला आहे. आपण काढून घेऊया ज्यूस. भरपूर घट्ट झालेला आहे. चला तर मित्रांनो, ज्यूस काढून घेऊया. ओके, बघा छानसा असं मँगो ज्यूस त्याने तयार केलेला आहे. वाव. मित्रांनो, पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आपण आता त्या पुऱ्या तळून घेऊया. बघा मित्रांनो, छानशी अशी पुरी बनलेली आहे. मस्त तेल गरम पाहिजे आणि पुरी जर फुगली ना तर पुरीमध्ये तेल जमा होत नाही आणि खायला पण छान लागते. खायला पण खूप सॉफ्ट एकदम मस्त लागते. अशी म्हणून प्रयत्न करायचा की सगळ्या पुऱ्या फुगल्या पाहिजे. जेव्हा आपण पुरी टाकतो ना तर त्याला थोडंसं प्रेस करायचं, थोडंसं दाबायचं. मला मित्रांनो मस्त असे पुऱ्या बनत आहेत. मित्रांनो, पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. बघा छानशा अशा पुऱ्या बनलेल्या आहेत. मित्रांनो, पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. बघा छानपैकी पुऱ्या बनलेल्या आहेत. आता आपण बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो, बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि स्मॅशही केलेले आहेत. तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. थोडे जिरे, जिऱ्याचा ठेचा आहे जो आपण पूर्ण ॲड करत आहे याच्यामध्ये. थोडीशी हळद, थोडं मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया.
कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर. तेलामध्ये. आता यात आपण बटाटे ॲड करून घेऊ. ही झटपट रेसिपी बनणारी आहे बटाट्याची भाजी. ही बेसिक मोस्टली सर्वांच्याच घरात बनते. तर छानसं मिक्स करून घेऊया. जास्त वेळ लागत नाही भाजी बनण्यामध्ये. किती मिनिट ठेवायचं प्रियंका याला? आता फक्त 10 मिनिट. त्याच्यानंतर आपण ठेवून 10 मिनिटाला होऊ देऊया आणि आपली भाजी रेडी असेल. सांगत नाही थोडीशी कोथिंबीर ॲड करूया वरून. आणि आता याच्यावरती 10 मिनिटासाठी टाकून देऊया. मित्रांनो, अशी भाजी रेडी झालेली आहे. छानपैकी भाजी अशी बनलेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपली प्लेट अशी पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता पुरी आहे, भाजी आहे बटाट्याची, आमरस बनवलेला आहे आणि श्रीखंडसुद्धा घेतलेला आहे. चला तर मित्रांनो, हे आपण टेस्ट करून बघूया की बटाट्याची भाजी कशी झाली. चला तर मित्रांनो, फर्स्ट बाईट. छान झाली, मस्तच झाले मित्रांनो. बटाट्याची भाजी एकदम छान झालेली आहे. मीठ पण एकदम चांगलं पडलेलं आहे त्यामध्ये आणि छानसा असा टेस्ट पण आलेली आहे. तर आता आपण श्रीखंडसोबत पुरी टेस्ट करू. मित्रांनो, श्रीखंडसोबत पुरीचं कॉम्बिनेशन एकदमच फारच छान लागतं नेहमीच. तर आता आपला आमरस खाऊन बघूया कसा बनलेला आहे. वाव मित्रांनो, आमरस खूपच छान झालेला आहे आणि जबरदस्त असं रेसिपी बनलेली आहे. तुम्ही पण अशी रेसिपी घरी बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा. आणि असंच तुम्ही लाईफमध्ये खुश राहा. तर नक्कीच भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. आजच्यापुरतं इतकंच. चला तर मग बाय.